आता आमचा खतांचा सेक्शन आहे. आम्हाला लागणारी 100% खतं आम्ही इथे बनवतो. NPK आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स सगळे मिळतील अशा प्रकारे ह्याची अरेंजमेंट केलेली आहे. आता आपण सुरुवात करूया. बघा, हा आमचा क्रशर आहे. हा आम्ही गुजरातून मागवलेला आहे. ह्या कंपनीचे डिटेल्स तुम्हाला ऑनलाईन मिळतील. साधारण 22-1 हजारला मिळतो. यात तुम्ही मासे, फळं, फळांची साली काहीही घातलं, त्याबरोबर पाणी घातलं की इथून लगदा बाहेर येतो. हे बघा, या इथून बाहेर आलेला लगदा आम्ही ही एनारोबिक बॅग आहे आमची. हे एनारोबिक बॅग आहे. त्याचा तो जो हे दिसतोय मागचा जो ड्रम दिसतो छोटा, तो त्याचं इनपुट आहे. आपण इथून येऊन बघू शकतो. तर या इनपुटमधून कचरा आम्ही आतमध्ये टाकतो असा लगदा. आणि नंतर हा वॉल उघडला की सगळं ह्याच्यात जातं. ते पूर्ण कुजून झालं की बघा, ह्याच्यातून असं एक ट्रान्सपरंट लिक्विड बाहेर येतं. बघा, या प्रकारचं. हे ट्रान्सपरंट लिक्विड आपण कलेक्ट करतो. आणि नंतर हे बघा, हे जे आहे ह्याला फर्टिगेशन टँक म्हणतो आपण. या टँकमधून किंवा वेंचुरीतून किंवा अजून काही मेथड्स आहेत ते तुम्हाला दाखवतो. त्यातून आपण हे खत शेतामध्ये सोडतो. तर ह्याच्यामध्ये जेव्हाही मासे किंवा कुठलाही प्राणीजन्य पदार्थ कुजतो तेव्हा त्याच्यातून आधी अमोनियम, नंतर नायट्राईट असे तयार होतात आपोआप. आणि माशांच्या हाडांपासून कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम प्रत्येक गोष्ट मिळते. तर माशांचं खत हे परिपूर्ण खत आहे. प्लस फळांच्या साली ह्याच्यात आपण घालतो क्रश करून. त्यातून पोटॅशियम मिळतं. त्यातून बऱ्याच प्रकारचे अमिनो ॲसिड त्यात मिळतात. आणि त्यानंतर आपण तण ह्याच्यात घालतो. नंतर आपण हाडांचा चुरा ह्याच्यात घालतो. असं बऱ्याच प्रकारची खतं घालतो. 100% कुजल्याशिवाय आपण हे शेतात वापरत नाही. आमच्याकडे येणारे व्हिजिटर्स आम्हाला विचारतात की तुमच्या झाडावर असं तेज कसं काय. आता फॉर एक्झाम्पल, आता हेच लिंबाचं झाड बघा. त्या लिंबाच्या झाडाच्या कुठल्याही पानावर स्पॉट नाही आहेत. एकदम सुंदर तेज आहे, एकदम तेज आहे. आणि खाली बघा, खाली कम्प्लिटली तण आहे. आणि हे तण आम्ही इथेच कापून टाकतोय. इथे पाला पाचोळा पडलाय, हे पडलाय. आणि हे सगळं झाड, किती झाड मोठं झालं तरी आमच्याकडे फक्त 2 लिटरची ड्रीप लाईन आहे. म्हणजे एका तासाला फक्त 2 लिटर पाणी याच्यात जातं. आमचा जो प्रदेश आहे हा कमी पाण्याचा प्रदेश आहे. आम्ही कमी पाण्यात हे उगवतो. या सगळ्याचं रहस्य म्हणजे खाली तण ठेवणं आणि हे करणं. आणि जे मगाशी आपण खत पाहिलं ते. तर अशा प्रकारचं ते नॅचरल फार्मिंगमध्ये फार सहज येऊ शकतं. फक्त या रिजनरेटिव्ह प्रिन्सिपलची 6 प्रिन्सिपल्स आहेत, ती फॉलो केली पाहिजेत. ही प्रिन्सिपल्स मी डिटेलमध्ये कव्हर करणारच आहे. मगाशी जे आपण पाहिलं ते शरबती लिंबू होतं. हे कागदी लिंबू आहे. कागदी लिंबूचं साधारण फ्रुटिंग आपण बघूया की एका ठिकाणी किती लिंब येणार आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत इथे. आता इथे बघा, हा दुसरा गुच्छ आहे. इथे पण तसंच आहेत. इथे 7-8 आहेत. असं तुम्ही पाहाल तर या अख्ख्या झाडाला 100 लिंब सहज लागतात. एवढ्या मोठ्या साईजची. ह्याचा साईज पण आपण बघूया. आता हा साधारण मीडियम साईज आहे. हा अजून थोडासा मोठा होणार आहे. आणि तेव्हा ते मागे जे दिसतंय ते थोडंसं ह्याच्यावर मोठं झालेलं आहे. त्याच्याहूनही मोठं आपल्याला लिंबू मिळणार आहे ह्याच्यातून. मगाशी आपण फर्टिगेशन टँक पाहिला. फर्टिगेशन टँक सारखंच अजून एक खत सोडायचं आमच्याकडे इथे सोय आहे. आता बघा, या ड्रममध्ये आम्ही आमचं द्रवरूप खत असतं ते इथे कलेक्ट करतो. त्याच्यामध्ये गांडूळ खत किंवा असं गांडूळ खत माशाचं खत असतं. या अशा प्रकारची ही एक लाईन इथे असते. आणि ही ड्रिप लाईनला जोडली असते. बघा, या ड्रिप लाईनला याला जॉईंट करून अटॅच केली असते. तर इकडे आपण आता इथे आपण आपल्या पाठीवरचा पंप किंवा आमच्याकडे स्पेशल पंप आहे, तो दोन्ही पंप इथे लावतो. आणि याच्यातून सुद्धा आम्ही द्रवरूप खत ह्यात सोडतो. इथे सोडलेलं खत आम्हाला शेताच्या कुठल्याही कोपऱ्यात नेता येतं, कारण आमची ही मेन लाईन आहे. याचा एक सेपरेट व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे. याची लिंक इथे मी टाकणार आहे. आता बघा, हा जो सेक्शन आहे हा आमचा कालवडींचा सेक्शन आहे. म्हणजे ज्याही 3 महिन्याहून मोठ्या कालवडी आहेत, म्हणजे 3 महिन्यांहून मोठ्या झालेल्या कालवडी किंवा गोरे दोन्ही, त्या आम्ही इथे सोडतो. आणि ह्याच्याबरोबर बकऱ्या सुद्धा असतात. आणि बघा, इथे मध्ये आपल्याला तार कंपाऊंड आहे. आणि ह्या साईडला आमच्या सगळ्या गायी असतात. आणि हा जो आमचा गोठा बनलेला आहे तो तुम्ही बघा, सेंटरमधून आम्ही अशी पूर्ण तार कंपाऊंड नेलेलं आहे. तर त्यामुळे अर्धा भाग कालवडींना आहे आणि अर्धा भाग गायींना आहे. माझ्याकडे टोटल 3 विहिरी आहेत. एक विहीर आपण आत्ता मगाशी खतांच्या इथे पाहिली, ते त्या दिशेला आहे. त्याचं आउटपुट बघा, हे इथून आउटपुट येतं. हे आउटपुट घेऊन आम्ही या रस्त्याखालून इथे आणून इथे कनेक्ट केलं आहे. दुसरी माझी विहीर आहे ती साधारण ते तळं आहे बघा, त्या तिकडे आहे. त्या तळ्याचं आपण डिटेल्स बघणार आहोत. त्याची पाईपलाईन इथे येते
आणि तिसरी जी विहीर आहे ती इथून 2000 फूट दूर आहे, तिथे आपण जाणार आहोत. अशा तिन्ही विहिरी आमच्या इथून इंटरकनेक्ट झालेल्या आहेत. आणि या पॉईंटला आम्हाला कुठल्याही विहिरीतलं पाणी आणता येतं, तसंच कुठल्याही पॉईंटला आम्हाला कुठल्याही विहिरीतलं पाणी नेता येतं. तर अशा प्रकारचं प्लंबिंग तुमच्या शेतामध्ये सुद्धा तुम्हाला नियोजन करणं आवश्यक आहे. हा आमचा साधारण एक 10,000 स्क्वेअर फीटचा पट्टा आहे. इथे आम्ही पालेभाज्या करतो. आता बघा तुमच्याकडे इथे खाली शेपू दिसतोय. या शेपू बरोबर तुम्ही पुढे आलात असाल तर तुम्हाला इकडे डावीकडे पालक दिसतोय त्या बाजूला. इथे कोथिंबीर आहे, ही सगळी कोथिंबीर आहे. असंच पुढे आलात तर उजवीकडे आपण नवीन लावलेला पालक आहे. आणि असंच पुढे आलात तर इथे सगळी मेथी आहे जी आता हार्वेस्टिंगसाठी तयार आहे, बरोबर. आणि अशीच आता बघा पुढच्या टप्प्याची मेथी इकडे उगवते. बघा ही जी हार्वेस्टिंगसाठी तयार आहे, इथे पुढच्या टप्प्याची मेथी उगवते. इथेही पुढच्या टप्प्याची मेथी टाकलेली आहे. तर आम्ही भाजीपाला लावताना एकदम एकरभर भाजीपाला लावत नाही. साधारण 1-2 स्क्वेअर फीटमधून एक जुडी मेथीची निघते. त्या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग केलं असतं की आम्हाला दिवसाला 30 जुड्या लागतील आणि तेवढंच प्लांटेशन आम्ही करतो. त्यामुळे काय होतं, आम्ही एका दिवसाची मेहनत कमी करतो. बिना मजुरी आम्ही काम करू शकतो. बाहेरचे मजूर न लावता आम्ही स्वतः थोडं थोडं तुकडा करत बसतो. रोज भाजी काढतो, रोज विकतो. आणि इकडे बघा करडई दिसते तुम्हाला सगळी. हा एक सुंदर इंटरक्रॉपिंग पॅटर्न आपल्याला करता येतो की बघा हे आपण वांगी लावलेली आहेत. वांग्यांच्या मध्ये भरपूर जागा सोडून तिथे पूर्ण मेथी टाकलेली आहे. म्हणजे त्यात दुसरं कुठलंही तण उगवत नाही आणि वांगी उगवत राहतात. वांग्यांना मेथी नायट्रोजन फिक्स करून पोषणही देते. ही आमची घराजवळची विहीर आहे. ही विहीर आहे, ह्याचं कनेक्शन इथे आहे आणि नंतर हेच कनेक्शन मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्या पॉईंटवर गेलेलं आहे. या विहिरीतून आम्ही हे तळं भरतो. या तळ्यामध्ये आम्ही साधारण आता रोहू, कतला अशा प्रकारचे मासे पाळायचा विचार करतोय. आणि नंतर ह्याच्यामध्येच आपलं बदक आणि हंस पालनही होतं. तुम्ही माझे काही व्हिडिओ बघितले असतील ज्याच्यामध्ये ह्याच्यात बदक आणि हंस पोहतात. त्यांना थोड्या वेळाने इथे सोडलं जातं, नंतर ते आपल्या आपल्या जागेवर जाऊन परत बसतात. तर ह्याचा वापर आम्ही असा करतो की ह्याच्यात जे बदकाची आणि माशांनी आणि यांनी घाण केलेली असते हे सगळी आम्ही उपसून या शेतामध्ये सोडतो. त्यामुळे ती तिथेच कुजते आणि त्याचं खत होतं. प्लस बदकाची अंडी मिळतात. प्लस बदक आणि हंस हे आमच्या शेतातले कीट खातात आणि आम्हाला मासेही खायला मिळतात. आमच्याकडे टोटल 32 प्रकारची फळझाडं आहेत. त्या सर्व फळझाडांची आपण ओळख करून घेणार आहोत. पण बघा फक्त 2 वर्षाचं नारळाचं झाड अगदी छोटं लावलं होतं आणि संपूर्णपणे 2 लिटरच्या ड्रिप लाईनवर हे आहे. 2 लिटरच्या ड्रिप लाईनवर. आणि याची वाढ बघा किती सुंदर आहे. आपण अजून बघणारच आहोत. तसंच या रस्त्याच्या या साईडला यावर्षी लावलेली लिंब आहेत ही सगळी. हे बघा या लिंबाचं तेज बघा यावर्षी लावलेलं आहे, सेट झालेलं आहे, सुंदर झालेलं आहे. आमच्याकडे गाई भरपूर आहेत पण वगार एकच आहे. हिचं नाव मैना, फार गोड आहे. आणि म्हशीचं दूध फक्त आमच्या घरापुरतं असणार आहे. त्यामुळे ही जेव्हा दूध द्यायला लागेल त्याचं दूध आम्ही विकणार नाही. आमच्याकडे टोटल 4 प्रकारची नारळाची झाडं आहेत. आता ही जी नारळाची झाडं आहेत ही यावर्षी लावलेली आहेत. हे टी प्रताप आहेत, मध्यम उंचीची. मगाशी जे आपण नारळ पाहिला त्याच्यात वेस्ट कोस्ट टॉल आणि ऑरेंज डॉर्फ होते आणि पलीकडे ग्रीन डॉर्फ आहेत. आणि या आंब्यांच्या मध्ये या नारळामध्ये आंबा नारळ असा पॅटर्न केलेला आहे. त्याचं हे आंब्याचं झाड आहे बघा. तसंच नारळाचं झाड आहे, तसं आंब्याचं झाड आहे आणि कंटिन्युअस हा पॅटर्न या साईडला आमच्या घराकडे जातो आणि या साईडला हा गोठा. या रस्त्याचे दोन्ही बाजूनी आम्ही हा पॅटर्न केलेला आहे. हा आमचा गाईंचा गोठा आहे. आता इकडे आम्ही पहिल्यांदा जेव्हा मला काहीच शेतीची माहिती नव्हती तेव्हा आम्ही सिमेंटचं हे बांधलं. पण आता आम्ही कुठल्याही गोठ्यात कुठेही सिमेंट करत नाही. आम्ही मातीमध्ये गाईंना ठेवतो कारण त्यामुळे त्यांचं आरोग्य उत्तम राहतं. सिमेंट करू नका. गव्हाणसुद्धा आम्ही सिमेंटची केली, ही आम्ही आता काढून टाकली. आम्ही आता प्लास्टिकच्या गव्हाणी बनवतो. आपण जाऊन बघूच या. तर गोठ्यामध्ये गाई संपूर्णपणे मुक्त असतात. 3 महिन्याच्या खालची जी जनावरं आहेत म्हणजे छोटी पिल्लं आहेत म्हणजे जी वासरं आहेत ती इथे असतात. आता हे बघा, हे 30 नोव्हेंबरचा आहे, हा 20 डिसेंबरचा आहे आणि हे 22 जानेवारीची आहे. त्यामुळे हे 3 जण इकडे आहेत, हे बांधलेले आहेत. बाकी सर्व वासरं आमची मोकळी असतात. ह्यांना बांधून का ठेवतो
कारण यांना अजून दुसऱ्या वासरांच्या खाली तुडवलं जाण्याची किंवा काही खाली तुडवलं जाण्याची भीती असते. यांना बांधून थोडं मोठं होऊ देतो. शक्ती आली की नंतर आम्ही त्यांना आतमध्ये सोडतो. गोठा पूर्णपणे मुक्त असल्याने IBC टोट ज्या टाक्या असतात त्या कापून आम्ही पाणी प्यायला इथे ठेवलेले असतात. जनावरांना जेव्हा हवं आहे तेव्हा ते पाणी पितात. ते सोडून हे बघा, हे सुद्धा ड्रम सुद्धा असे कापून इथे ठेवलेले असतात. त्यांना हवं तेव्हा ते पाणी पितात. आणि ड्रम समजा उभे कापले याप्रमाणे, तर ह्याच्यामध्ये चारा आम्ही टाकतो. हे बघा, याला पाय पण असतात. हे बांबूचेच पाय बनवतो ॲक्च्युली. ते पाय त्यांनी जनावरांनी तोडले आहेत. आता ह्याच्या नवीन शक्कल लढवायचा आमचा प्रयत्न आहे. आणि नंतर रवंत करत आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये सर्व जनावरं आमची अशी बसलेली असतात. आंब्याच्या झाडा सावलीमध्ये आम्ही सर्व जनावरं 100% मुरघासावर पाळतो. मुरघास आम्ही स्वतः तयार करतो. तुम्ही आमचा ज्वारीचा मुरघासाचा, मक्याच्या मुरघासाचा व्हिडिओ बघितलाच असेल. हा आमचा मुरघास आहे. इथे पूर्ण आमचं हे मुरघास स्टोरेजचाच पार्ट आहे. या सगळ्या बॅग्समध्ये चारा स्टोअर करून ठेवला जातो. 45 दिवसानंतर प्रत्येक बॅग उघडली जाते. आणि लोक म्हणतात मुरघासाने जनावरांची तब्येत बिघडते किंवा त्यांना काय काय होतं. आमचं शेण बघा, हे बघा, अशा प्रकारचं घडीदार शेण आमच्याकडे पडतं. किंवा हा बघा, हे दुसऱ्या गाईचं शेण आहे बघा, अशा प्रकारचं शेण पडतं. उत्तम क्वालिटीचं शेण इकडे येतं. आता तिसरा सॅम्पल बघा, हे बघा. तर उत्तम क्वालिटीचं शेण म्हणजे जिरेटोप जो असतो, शिवाजी महाराजांच्या काळात जो जिरेटोप असायचा बघा, त्याला कशा घड्या असायच्या, तशा प्रकारच्या घड्या शेणाला पडल्या म्हणजे आरोग्य उत्तम आहे आणि सगळं उत्तम आहे. आमच्या दुधाची चवही उत्तम होते. आम्ही कुठल्याही जनावराला सरकी पेंड देत नाही. आम्ही तीळ, खोबरं, शेंगदाणा, मोहरी, करडी अशा प्रकारच्या तेलाचे पेंडी आणतो. त्याचं मिक्सर बनवतो. ते मिक्सर आपण नंतर बघू. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. हा जो जनावरांचा गोठा आहे ह्याचा आम्ही दुहेरी वापर केला आहे. हे बघा, इथून हा जो पत्रा दिसतोय, हे पूर्ण याच्या सोलार पॅनल टाकलेत वरच्या बाजूला. आणि त्या सोलार पॅनलचं कनेक्शन आणि सगळा कंट्रोल पॅनल आमचा इकडे आहे. आता बघा, हा आमचा VFD म्हणजे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. हा आमची 5 HP आणि 3 HP मोटर चालवतो फक्त सौर एनर्जीवर. हे या चार बॅटरीज आहेत. या UPS साठी आहेत. हे बघा, हा मायक्रोटेकचा सोलार UPS आहे. या UPSनी आमचं घर, फ्रीज हे सगळ्याला पॉवर मिळते. आणि इथून आम्ही कंट्रोल करू शकतो की बघा, ही 1 नंबरची मोटर चालवा का 2 नंबरची मोटर चालवा का लाईटवर म्हणजे स्टार्टरवर टाका. हे बघा, आता हे असं केलं की स्टार्टरवर जातं, असं केलं की सोलारवर जातं. इथून आम्ही आमचं मेन स्विच ऑफ करू शकतो. आम्ही सोलारचा पॉवर सुद्धा इथून पूर्णपणे कंट्रोल करू शकतो. तर हा आमचा सेंट्रल कंट्रोल पॅनल आहे. या ठिकाणी आधी आम्ही शेळी पालन करत होतो. हा पूर्ण मुक्त शेळी पालन हे होता. आता आम्ही साधारण 500 कोंबड्यांचा नवीन प्रकल्प इथे करतोय. त्यासाठी बघा, अशा प्रकारची जाळी इथून मारली जाते, खालून पत्रा मारला जातोय आणि नंतर या इथून खाली पूर्ण कोंबड्या मुक्त असणार आहेत. हा पूर्ण मुक्त असणार आहेत, यांना दरवाजे नसणार आहेत. या इथे आम्ही वर्मी कंपोस्ट बेड लावलेले आहेत काही. हे बेड आधी आत होते आंब्याच्या झाडाखाली. तसेच त्या कोपऱ्यामध्ये एक 6 वर्मी कंपोस्ट बेड अजून आहेत, ते आपण नंतर बघूयात. तर याच्यामध्ये शेण साठवलं जातं, पाणी मारून थंड केलं जातं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये गांडूळ सोडले जातात. ही आमची जुनी केळ्याची लाईन आहे. याला आत्ता फ्रुटिंग चालू आहे. या झाडाचं आत्ताच आम्ही घड काढलेला आहे. एक लागलेला घड आपण बघूया. हे बघा, 0 इनपुटनी अशा प्रकारचं केळी आमच्याकडे लागतात आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं इनपुट याला देत नाही. इथे पण खाली बघा किती तण आहे. सगळं तण कापलेलं आहे आणि हे सगळं परत 2 लिटरच्या ड्रिप लाईनवर आहे. कमीत कमी पाण्यामध्ये केळी. ह्याच्या मागचा जो केळ्यांचा घड होता त्याची केळ्यांचा साईज ह्या केळ्यांच्या दुप्पट होता. त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. त्यामुळे पूर्ण झाड पडलं. या केळ्याचा साईज लहान राहिला कारण हे झाडही थोडं लहान होतं. या केळ्यांच्याच बाजूला ही सगळी अशी जांभळांची लाईन आहे बघा. हे बघा, हे आमचं वालाची लाईन आहे. हे आत्ता लावलेले वाल आहेत. हे बघा, सुरुवातीला वालाची स्थिती अशी झाली होती की पानं अशी झाली होती. फक्त उत्तम पोषण आणि काळजी करून आता हा असा टवटवीत वाल आहे. याच्यावर माव्याचा एवढूसा सुद्धा मावा नाही आहे, एवढूसा सुद्धा चिकटा नाही आहे. वाल बघा, एकही आळी नाही आहे. आम्ही लोकांना बक्षीस देतो जर आमच्या वालावर जर आळी शोधून दाखवली किंवा ह्या शोधून दाखवल्या, आम्ही बक्षीस देतो. एवढं सुदृढ अवस्था आहे कारण याची ब्रिक्स लेवल 14च्या वर आहे आणि शेंगा खायला अत्यंत गोड आहेत. 0 फवारणीमुळे आम्ही कधीही इथलं कुठलंही फळ डायरेक्ट खाऊ शकतो.
हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा पॅटर्न आहे. याला खो खो शेती पॅटर्न किंवा रिले क्रॉपिंग पॅटर्न म्हणतो. म्हणजे खो खो खेळताना कसा आपण दुसऱ्याला खो देतो, आपण बसतो, तो उठतो आणि त्याचं काम चालू करतो. तसं बघा इकडे इकडे पूर्ण गवार होती. हे गवार, ही गवार मरायच्या आधी आम्ही ह्याच्यामध्ये टरबुजाची रोपं ट्रान्सप्लांट केली. आणि आता बघा अजून गवार काढलीच नाही आहे. इथे टरबुजाचं सेटिंग सुरू झालेलं आहे. हे बघा हा एक आहे, हे एक आहे. इथे टरबुजाचं सेटिंग सुरू झालेलं आहे. आणि या आहे अख्ख्या ह्याच्यामध्ये आम्ही गवार उपटणार सुद्धा नाही आहे. आणि ह्याला टरबूज लागणार आहे, आम्ही टरबूज खाणार आहोत. अशाच खो खो शेतीमध्ये हे बघा, हे भेंडी होती, हे सगळे भेंडी आहे बघा. ही भेंडी होती आणि इथेच ह्याच्यातच टोमॅटो लावलेत. आता या छोट्याशा टोमॅटो झाडाला सेटिंग बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टोमॅटो या झाडावर आत्ता आहेत. आणि याला फुलं आहेत. लक्षात गवार सॉरी भेंडी काढली सुद्धा नाहीये. तर तुम्ही नंतर विचार कराल की या भेंडीचं काय होईल, तर ते बघूया. आता हे सगळे पॅटर्न अशा प्रकारे आता डिझाईन केलेले आहेत की खाली एक मूळ पीक असेल आणि वरती एक वेल असेल. जसं इकडे हा पूर्ण घोसाळा आहे, म्हणजे गिलकं म्हणतात ना, तसं इकडे बघा हे वाल होते. मगाशी जो आपण वाल पाहिला तो याचाच आधीचं व्हर्जन आहे. आता खाली पहा, याच्यातून माणूस चालू पण शकत नाही, एवढं डीप स्ट्रक्चर तिथे तयार होतं. पलीकडच्या बाजूने आपण नंतर त्याला परत एकदा बघूया. आता हे बाई खाली भरताची वांगी आहेत. त्या भरताच्या वांग्यांना ह्याचं लस्टर पहा, म्हणजे ऑर्गॅनिक वांग्याचं लस्टर काय असतं, चकचकीत वांगी आहेत. अशा प्रकारचं लस्टर आमच्या प्रत्येक फळाला येतं. हे बघा कुठल्याही झाडाचं बघा, हे बघा लस्टर असं एकदम चकचकीत असं वांगं येतं. आणि एवढीशी झाडं आहेत, थोड्याच दिवसात त्याला 17 वांगी लागतील. या मिरच्या मोठ्या होत्या, यांना आम्ही कट केलं आहे. कट केल्यानंतर ह्यांना परत एकदा फ्रुटिंग सुरू झालं आहे आणि परत एकदा रिग्रोथ सुरू झाली आहे बाई. आता तुम्ही बघू शकता इथे पूर्वी ह्याच्यावरती पूर्ण कारलं होतं. कारल्याचे वेल सगळे संपलेले आहेत. हे मिरची आहेत आणि इथे दुधी भोपळ्याचे नवीन वेल लागलेत. आता हे वेल याला धरून या कारल्याच्या वेल्यावरच चढून हळूहळू वर जातील. इथे तुम्ही बघू शकता बघा काकडीची लागवड झालेली आहे. ही काकडी आता या जाळीला धरून वर येणार आहे. बघा ही इथे काकडी, ही काकडी अशी लागवड झालेली आहे. बघा इथे वरती पडवळ होतं, नंतर इकडे दोडका होता. आता दोडक्याच्या खाली टोमॅटो, जूनचा टोमॅटो आमचा अजून चालू आहे. प्रत्येक टोमॅटोचा ॲक्च्युली त्याचं फ्रुटिंग बघा किती आहे, खाली पडलेलं आहे आणि फ्रुटिंग आहे. उचललं की मोजता येणार नाहीत एवढे टोमॅटो प्रत्येकाला आहेत. हे बघा फ्रुटिंग बघा, कुठल्याही झाडाला जाऊन बघा फ्रुटिंग. अशा प्रकारचे नैसर्गिक ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे टोमॅटो घेतात. हे बघा हे सगळे पडलेले टोमॅटो आहेत, वरती सगळा दोडका होता. आता बघा घोसाळ्याचा नवीन वेल लागला आहे, तो आता ही फांदी पकडेल. ह्याच्याच बरोबरचा हा वेल बघा, ह्यानी पकडली. आता हा बांबूवर चढायला सुरुवात करतो आहे. ह्याला पूर्ण आता वर जायचं आहे. कारल्याचं नवीन वेल बघा, त्याने हे पकडलं आहे, आता तो पण बांबूवर वर जाणार आहे. तसंच या वांग्यांच्या मध्ये दोडक्याचा नवीन वेल लागलेला आहे, तो इथपर्यंत पोचला आहे आणि त्याला दोडके लागायला सुरुवात झालेले आहेत. दिसत आहेत. आता हे सगळे आपण जे पॅटर्न पाहिले मी तुला दाखवले, ह्याच्यामध्ये साधारण 18 पिकं करता येतात. ह्याच्यामध्ये 7 वेलवर्गीय असतात. नंतर वाल फरसबी वेगळी असते. आणि नंतर ह्याच्यामध्येच आत्ता आपण म्हणजे भेंडी पाहिली, गवार पाहिली, वांगं पाहिलं, मिरची पाहिली, नंतर इतर गोष्टी सगळ्या पाहिल्या. तर आणि या सगळ्यांच्या मध्ये मुळा, बीट, गाजर असे पण लागवड होते. आता हा जो प्लॉट आहे इथे पण वेलवर्गीय आहेत, पण इथे असे सगळे वेलवर्गीय आहेत ज्यांना हे लागत नाही मंडप. आता इथे काय लावलेलं आहे, इथे लावलेलं आहे लाल भोपळा, कोहळा, नंतर ढेमसं, नंतर ह्याच्यामध्ये काही मका आणि चवळीचं कॉम्बिनेशन लावलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही गवार आणि भेंडी लावलेलीच आहे. तर ह्याच्यामध्ये साधारण 11 पिकं आहेत, ह्याच्यामध्ये साधारण 18 पिकं आहेत. मी आता नवीन केळीचे बाग सेटअप करतोय. ह्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने केळी लावली आहेत, म्हणजे आम्हाला टप्प्याटप्प्याने केळी खायला मिळावीत. आता ह्या पार्टमध्ये आम्ही थोडेसे एक्झॉटिक फळं लावली आहेत. तर लक्षात असेल बघ, इथे 1-2 डिग्री टेम्परेचर आम्ही कमी केलं आहे. असं आलं, बाकी शेतापेक्षा इथे थंड वाटतं. तर इथे एक्झॉटिक असं केलं, इथे सफरचंद आहे, नंतर हे आवाकाडो आहे. आवाकाडो आत्ताच लावलं, यावर्षी लावलेत. तसं या साईडला पण हे बघा, या कचऱ्यामध्ये इथे आवाकाडो वाढलेत. आवाकाडो, आवाकाडो, आवाकाडो. ओके,
आणि या सगळ्या सफरचंदांना फ्रुटिंग येऊन गेले बरं का, सगळ्या सफरचंदांना फ्रुटिंग येऊन गेलं. हे तमालपत्र आहे पा, तमालपत्र आपण जे वापरतो. हां हे तमालपत्र आपण आपल्याला स्वयंपाकात वापरतो. हां नंतर हे बघा, हे किवी आहे. किवी, किवीचा वेल असतो तो आम्ही हळूहळू या ह्याच्यावर सोडणार आहे, काय म्हणतात त्याला, या लिंबावर सोडणार आहे, कडुलिंबावर. ओके. आणि असं चालत राहिला तर इथे इथे तुती आहे, मलबेरी म्हणजे. हां इथे मलबेरी आहे, हे कमरक आहे, स्टार फ्रूट गोव्यामध्ये फार फेमस आहे, हिरव्या रंगाचं फ्रूट असतं. ह्याची लकाकी पहा पानांची तेजी. तुतीचा आत्ता पानगळीचा सीझन आहे त्यामुळे तुतीला पानं नाही आहेत, पण नाहीतर हे पण सुंदर लकाकी असते याला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक म्हणतात ॲपल बोर, ॲपल बोर सारख्या गोष्टीला खूप कीड लागते. आता माझं ॲपल बोर बघा, या ॲपल बोरला पहा एकही कीड नाही आहे, याला एकही असं घाणेरडं पान नाही आहे, सुंदर सुंदर सगळी पानं आहेत आणि आळ्यांनी पोखरलं सुद्धा नाही आहे. अशी 5 ॲपल बोर माझ्याकडे इकडे आहेत. ही जमीन खराब असल्यामुळे आम्ही इथे ॲपल बोर निवडलं. आणि नंतर 6 फणस आहेत इथे, दिसले? हा फणस आहे ना, तसं आता इथे 6 फणस आहेत टोटल. ओके. हा जो कोपरा आहे आमचा, इथे आम्हाला मसाला बंद करायचा आहे. तर इथे बघा, हे आम्ही महोगनीची झाडं लावली आहेत. नंतर आम्हाला ह्याच्यावर मिऱ्याचे वेल सोडायचे आहेत. हां नंतर या सगळ्या बाजूनी सगळे फणस आहेत, म्हणजे इथे आपल्याकडे इथे सावली असेल काय आणि मायक्रो क्लायमेट तयार होईल. इथे पांढरी जांभळं पण आहेत आणि इथे सगळी एक्झॉटिक झाडंसुद्धा आहेत, अंजीरसुद्धा आहेत. नंतर आम्ही इथे वेलची, लवंग, दालचिनी अशा गोष्टी लावू. तमालपत्र तिथलं आहे, तिथलं क्लोन करून इथलं लावू, ऑल स्पाइस. आणि हे पूर्ण मसाला वन म्हणूनच ह्याचं हे होईल. हे समोर चिकू दिसतोय ना, तसे बांधावर आपल्याकडे टोटल 30 चिकू आहेत. हे चिकूचे झाड पहा, खाली अशा प्रकारचं तण आहे, ह्याच्यावर ॲक्च्युली वेली चढत आहेत, पण ह्याच्या पानाचं तेज किती सुंदर आहे आणि किती सुंदर झाड आहे. सगळे माझे चिकूची झाडं एवढ्याच क्वालिटीची आहेत, अशीच आहेत. आता बघा, आता पहा हे अजून एक फणसाचं झाड आहे, किती आजूबाजूला गडबड आहे, पण फणसाचं झाड डौलदारपणे उभं आहे. तर नैसर्गिक शेतीमध्ये तणाची चिंता अजिबात करायची नसते. हे ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे ह्या गोष्ट. सर्वात जास्त वाईट समजले जाणारे एक कीटक आहे वाळवी, पण त्याशिवाय मराठवाड्यामध्ये सुपीकताच निर्माण झाली नसती. हे बघा, आमच्याकडे 36 वाळवीचे माउंट्स आहेत. हे वाळवीचं वारूळ आहे, असे 36 आहेत आमच्याकडे. आणि हीच वाळवी आपली सुपीकता तयार करते. हे कसं करते आपण बघूया. ही जी शेवग्याची झाडं आहेत, यातून आम्हाला शेवगा मिळतोच. ते बघा, त्या इथे शेवग्याची तोडणी चालू आहे, शेवगा मिळतोच. पण आमचं शेवग्याच्या झाडाचा मेन पर्पज हा आहे, तो हे आहे. आम्ही शेवगा इथे चॉप करतो, इथे ड्रॉप करतो. आणि हे बघा, हे सगळं वाळवीने केलेलं आहे. तुम्ही बघा, एवढी मोठी फांदी होती, त्याचा भुगा करून हे बघा, हे जे ना, ही माती जी तयार झाली आहे, ही वाळवीने तयार केलेली माती आहे. आणि अशाच प्रकारची सुपीक माती वाळवी आमच्या इकडे तयार करते. वाळवीचा तो आम्हाला सगळ्यात मोठा फायदा आहे. आमचं बाकीचं सगळं शेत आहे ना, त्यात आम्हाला तण कमी पडतं आणि आम्हाला खूप तणाची गरज आहे. आम्हाला सगळ्यात जास्त तण ह्या शेतात मिळतं. आणि बघा, आमची माती अशा प्रकारे झाकता येते. हे बघा, माती दिसणार सुद्धा नाही, एवढा सुंदर तणाचा लेयर आहे. हां इथे पण बघा, इथे पण बघा, इतका सुंदर तणाचा लेयर आहे. ओके. आणि त्याचा रिझल्ट इथेच बघा लगेच. एवढूशा झाडाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 पेरू आहेत. आणि ह्यातले काही पेरू आम्ही मोठे होऊन खाल्ले पण आहेत. आणि बघा, ह्याच झाडाला इथेही पेरू आहेत, त्या कोपऱ्यालाही पेरू आहेत, सगळीकडे पेरू आहेत. आमच्याकडे जेव्हा डाळिंब बागायतदार येतात ना, तेव्हा ते चाट पडतात, कारण आम्ही 100% नैसर्गिक डाळिंब करतो. आमच्या डाळिंबाच्या झाडाचं तेज बघा, नुसतं झाडाकडे बघा, डाळिंब तर लागतातच. 350-400 ग्रॅमपर्यंत डाळिंब येतात. हे आत्ता लागलेलं आहे बघा, हे अजून एक इथे आहे. स्पेसिफिकली तर हे झाड बघा, झाडाच्या पानावर कुठलाही डाग नाही, सुंदर लुसलुशीत पानं. अशा प्रकारचं डाळिंबाचं झाड तुम्ही पाहिलंय का? आणि तेही 0 फवारणीने आणि 0 केमिकलनी आणि 0 खत टाकून. याला खतही आम्ही टाकायला येत नाही. आम्ही इथे फक्त गवत कापायला आणि फळं तोडायला येतो. हे तुम्हाला गंमत वाटेल. आणि शेवगा तोडायला येतो बघा. आता शेवगा परत इथे तोडणी चालूच आहे. हे आमचे मामू वरून शेवगा काढतायत. आमच्याकडे करेटच्या करेट शेवगा निघतो. शेवगाचा लाख बघा वरती झाडांवर, हे बघा
हे झाड बघा केवढं आहे आणि शेवग्याच्या शेंगा केवढ्या आहेत. पलीकडे जो आपण पॅटर्न पाहिला त्याच्यामध्ये शेवगा पेरू शेवगा सीताफळ असा पॅटर्न होता. आणि हा जो पॅटर्न आहे हा शेवगा मोसंबी शेवगा डाळिंब पॅटर्न आहे. म्हणजे हा इथे डाळिंब आहे, इथे मोसंबी आहे, हा इथे शेवगा आहे. दर 5 फुटावर हे झाड आहे. तर शेवगा आमचं नायट्रोजन फिक्सिंग करतं आणि या मोसंबीला आणि याला बळ देतं. आता ही मोसंबी यावर्षी लावलेली आहे त्यामुळे ह्याची हेल्थ तुम्हाला वाईट वाटेल, पण ह्याला पण जी नवीन पानं येतात नव्हती ती सुंदर येते, पण या वर्षीची आहे. आणि 1 वर्षामध्ये तुम्हाला हिचाही रिझल्ट फार सुंदर दिसेल. आता वालाचं लोक चिकटा आणि लाग आणि ह्याच्यावर इतकं बोलतात. आता बघा इथे बघा माझ्या वालांचा लाग बघा, एवढूशा लाईनमधून मला 5 ते 6 कॅरेट वाल निघतो आणि फुलं बघा केवढी आहेत, किती प्रचंड प्रमाणात फुलं येतात. हे लिचीचे झाड आहे. जर अशी मी 12 लावली होती तर हे एक जगलं आहे आणि हे एक जगलं आहे. जर ही झाडं जगली तर मला मराठवाड्यामध्ये लिचीही खायला मिळेल. हा जो त्रिकोण आहे असा, हा आता आम्ही साफ करतोय. इथे आम्हाला मधमाशी पालन करायचं आहे. हा सगळं इथे घाण आहे, आता इथे साफ करायचं आहे. कारण हा त्रिकोण आहे ना, इथे बघा मागे आमची फळझाडं आहेत. हां, या बाजूनी आमचा भाजीपाला आहे पूर्ण. आणि ह्याच्या पलीकडे माझं 3.5 एकरचं जे क्षेत्र आहे तिथे आमचा चारा आणि त्याच्यात सूर्यफूल आणि इतर गोष्टी असतात. त्यामुळे हा स्पॉट मधमाशींसाठी सगळ्यात उत्तम आहे. ही लाईन आता माझ्या 3ऱ्या विहिरीकडे जाते. हे बघा इथून जे कनेक्शन केलं हे पलीकडे जाते आणि हे बघा इथूनच आमचा हा रस्ता आहे ज्यातून आम्हाला या नवीन शेताला जाता येतं. हे नवीन शेत अजूनही आमच्या प्रॅक्टिसेस खाली आलेलं नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल तर माझ्या 4 एकर क्षेत्रात सगळी वर तण आहे आणि हे क्षेत्र आत्ता नांगरलेलं आहे, स्वच्छ आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आमच्याप्रमाणेच 100% सेंद्रिय प्रॅक्टिस आम्ही करणार आहोत. ह्याचं सगळं इरिगेशन आम्ही रेनगननी करणार आहे. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन चॅनलवर बघा. माझा ॲक्च्युली प्रत्येक गोष्टीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर सर्व प्लेलिस्ट जाऊन नक्की बघा. बघा हे आमचं कोंबड्यांचं एक 3.5 गुंठ्यांचं असं कंपाऊंड आहे. आधी आमच्या कोंबड्या कायम मोकळ्या असायच्या. म्हणजे माझ्याकडे 15 कोंबड्या होत्या, नंतर 50 कोंबड्या होत्या. तर मोकळ्या कोंबड्या सगळ्या शेतभर फिरायच्या, ज्यांना हवं ते खायच्या. फक्त जेव्हा त्यांची संख्या वाढत जाते तेव्हा त्यांचं काउंट मेंटेन करणं, म्हणजे समजा कोणी बिल्ल्यांनी किंवा मुंगुसांनी किंवा कोणी मारल्या चोरून नेल्या काही झालं तर मेंटेन करणं अशक्य होतं. त्यामुळे आता आम्ही एक स्पेस बनवली आहे. म्हणजे सर्व कोंबड्या पूर्णपणे मुक्त आहेत आणि त्यांना आम्ही हा जो हादगा लावलेला आहे, हा हादगासुद्धा आम्ही त्यांना फीड करतो. शेवगासुद्धा आम्ही त्यांना फीड करतो. तर आपण याची एक फीडिंग प्रोसेस पण बघूया थोड्या वेळात. हा जो आम्ही कोंबड्यांचा सेटअप बनवला आहे फक्त 45,000 रुपयामध्ये बनवला आहे. याचं वेल्डिंग मी स्वतः केलं आहे. हे अँगल, ह्याच्यामधले हे हुक्स आहेत हे मी स्वतः वेल्ड करून बसवले आणि फक्त मी आणि मामू 2 माणसांनी हा सेटअप बनवलेला आहे. हे मेन एंट्रन्स आहे आणि हे मुद्दामून जरासं बारीक ठेवलेलं आहे म्हणजे आत बाहेर करायला अवघड जावं. नंतर ही जी पाण्याची सिस्टीम आहे ही ऑटोमॅटिक रिफिल होते. म्हणजे आता हा जो आता रिफिलर आहे हा बाहेर काढला, याला ॲक्च्युली क्लिनिंग चालू आहे पण ह्याच्यातून ऑटोमॅटिक लेवल मेंटेन होते. आता क्लिनिंग चालू आहे म्हणून बाहेर काढलेलं आहे. आणि हे ह्या ज्या बादल्या आहेत यामध्ये कोंबड्या जाऊन अंडी घालतात आणि कोंबड्या खूड होतात त्यासुद्धा इथे बसतात. हे बघा ही खूड कोंबडी आत्ता इथे बसलेली. ओके, आता हा जो ए शेप बिल्ड केला आहे बा हे असा, तर ह्याच्यामध्ये वरच्या कोंबडीचं शीट खालच्या कोंबडीवर पडत नाही, पण या कोंबड्यांना वर जाऊन बसता येतं 3-4 लेवलवर आणि रात्री त्यांना ह्याच्यावर आराम करता येतो. तर सगळं इतकं चीप बनवलं आहे बांबूनी. ह्याचे सगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. एकदम सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे. आधी जाळी टाकले, वळून ताडपत्री टाकली. जसं असं तर हीट वाढत जाईल आम्ही ताडपत्री काढून टाकू. त्यांना थंड राहावं म्हणून इथे हादगे लावलेले आहेत. हे हादग्याची पानं आम्ही खाली आणि इथे स्प्रिंकलर्सही लावलेले आहेत. हे स्प्रिंकलर्स उडवले की हा पूर्ण एरिया छानपैकी थंड होतो. आम्ही कोंबड्यांना हादगा, शेवगा, उरलेल्या भाज्या, बियर फॅक्टरीतला जो उकळलेला कचरा असतो अनफर्मेंटेड तो आणि चारा सगळं देतो. दाणे टाकायला बघा हे अशा प्रकारचं पाईप्स आम्ही बनवलेत, ज्याला दोन्ही बाजूनी बोकं पाडले. याच्यामध्ये आमच्या भाज्या सडत असतात. सडलेल्या भाज्या आम्ही ह्याच्यात उलट्या करतो. हा एक 1.5 फुटाचा खड्डा होता, हा आता भरत येतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कोंबड्यांना खायला मिळतं. तर अशा सर्व प्रकारे आम्ही कोंबड्यांना फीड करतो. आणि हे बघा इतकं दरिद्री दिसणारं चीप सेटअप आहे
की कोणीही करू शकतो, पण ह्याच्यामध्ये आमच्या सगळ्या कोंबड्या खुश आहेत. कोंबड्यांचं वेट गेन उत्तम आहे आणि क्वालिटीही उत्तम आहे. कोंबड्यांना हदगा प्रचंड आवडतो. हे बघा, हदग्याचं एक जरी फांदी टाकली तर कोंबड्या सटासट हदगा खायला येतात. आता हा आमचा बायोगॅसचा सेटअप आहे. ह्याचाही रिसेंट व्हिडिओ मी आत्ता बनवलेला आहे. आम्ही या ट्रॉलीमधून इथे शेण आणतो, इथे कालवलं जातं, यातून इनपुट आत टाकलं जातं, नंतर यातून आउटपुट बाहेर येतं. हे जे आउटपुट आलेलं आहे ते इथे कंपोस्टिंगसाठी वापरलं जातं. अजूनपर्यंत आमचं बायोगॅसमधून आलेला कंपोस्टिंग नाही, पण आमच्या नॉर्मल शेणाचं आणि ह्याचं कंपोस्टिंग आम्ही इथे करतो. हे बघा, याला अशा प्रकारे गवताने हे केलं जातं आणि बघा आतमध्ये ऑलरेडी वर्मी कंपोस्ट बनलेलं आहे. बघा आता फक्त याच्यात वर्मी कंपोस्टिंग इथे सुरू झालेलं आहे, वर्मी कंपोस्ट बनलेलं आहे. यात पाणी थोडं जास्त झालेलं आहे, तर याला थोडं ड्राय व्हायची गरज आहे. आता आपण नैसर्गिक शेतीतलं मूलभूत तत्व ॲक्च्युली सगळी जाणून घेऊया. आपण कायम असं म्हणतो बघा, माणूस पंचतत्वात विलीन झाला किंवा कोणीतरी पंचतत्वात विलीन झालं. तर कोणीही पंचतत्वातून येतं आणि पंचतत्वात विलीन होतं म्हणजे काय होतं, तर समजा एखादं झाड एका कुंडीमध्ये लावलं आणि ते झाड 12 फूट वाढलं, तर कुंडीतली माती 12 फूट खाली जाते का? तर नाही जात. तर मग ते झाड येतं कुठून? तर 98% झाड हे हवेतून येतं. जसं आता 75 किलोचा माणूस जाळला, ओके, तर 2-2.5 किलो राख उरते, राईट. मग आपण ती सोडतो नदीमध्ये विसर्जन केल्यानंतर जे पाण्यात वाहून जायचं असतं ते पाण्यात वाहून जातं. पाण्यात म्हणजे जे फॉस्फेट, सल्फेट, नायट्रेट्स, क्लोरेट्स अशा गोष्टी, आणि जे नसतं ते खाली जाऊन सेडिमेंट होतं आणि नदीच्या तळाशी बसतं. तर बघ ह्याच्यामध्ये अग्नी हा ट्रान्सफॉर्मेशनचं काम करतो, म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत न्यायचं. वायूतून आलेलं वायूत जातं, जलातून आलेलं जलात जातं, पृथ्वीत आलेलं पृथ्वीत जातं, आणि हे सगळं होतं कुठे? तर आकाश तत्वात, बरोबर. तर या 5 तत्वांवर मी नैसर्गिक शेती काम करतो. भारतात जेवढ्या शेती पद्धती आहेत ना, सगळ्या या गो आधारित आहेत. म्हणजे मला गाई खूप आवडतात आणि गाईंनाही मी खूप आवडतो आहे म्हणजे, पण मी गो आधारित शेती करत नाही. मी खताची फॅक्टरी दाखवणारच आहे. तर त्या खताच्या फॅक्टरीमध्ये मी सगळ्या टाकाऊ गोष्टी ज्या असतात त्या गोष्टीतून शेती करतो. आणि आपल्या पूर्वजांनी म्हणजे वृक्षायुर्वेद म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पुनःजल अशी एक विधी लिहून ठेवलेली आहे. ती सूरपाल यांनी कलेक्ट केलेलं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या सडलेल्या गोष्टी, खराब झालेल्या गोष्टी यांच्यापासून द्रवरूप खत कसं बनवायचं हे सांगितलं आहे. तर तीच विधी मी वापरतो. गो आधारित शेती मी जवळजवळ करत नाही. मी फक्त आणि फक्त म्हणजे नवीन रोपं बनवायला गाईंच्या शेणातून पासून बनवलेलं हे वापरतो, काय म्हणतात त्याला, वर्मी कंपोस्ट. तर हा नॅचरल शेतीमध्ये तुम्हाला 6 नियम पाळायचे आहेत. या रिजनरेटिव्ह फार्मिंग, पुनरुत्पादित शेती, याला भरपूर नाव आहेत. 6 नियम असे आहेत की पहिलं, जमिनीची हलवा बंद करणे. तर मग असे मी सांगितल्याप्रमाणे माझ्या एका पॉईंटपासून शेवटपर्यंत जमीन कधीच हलवलेली नाही, नांगरलेली नाही. दुसरं, जमिनीत कायम जिवंत अथवा मेलेली मुळे असणे, ओके. तिसरं तत्व आहे की जैवविविधता असणे. तर जैवविविधता ही पिकांमध्ये पण पाहिजे, ही कीटकांमध्ये पण पाहिजे, प्राणी पक्षी प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे आली पाहिजे. चौथा नियम आहे की प्राणीजन्य खतांचा वापर करणं. ह्याच्यामध्ये मी म्हणजे गाईचं वगैरे शेण तर तुम्ही म्हणतो तसं थोडंफार आपण करतोच. मी म्हटलं वर्मी कंपोस्ट, पण मेनली प्राणी कुजवून म्हणजे मासे कुजवून, हे कुजवून अशा गोष्टीचा त्याचा वापर करणे. त्यानंतर काय म्हणतात त्याला, रासायनिक खतांचा वापर शून्य करणे. ही सगळी तत्त्वं आपण या आमच्या शेतीमध्ये वापरतो आणि त्यामुळे आम्ही याला रिजनरेटिव्ह शेती म्हणतो. जमिनीचा कर्ब फार वेगाने वाढवायचा असेल तर हा एकमेव उत्तम मार्ग आहे. तर लोकांचा एक गैरसमज आहे की पिकाशी म्हणजे तण हे पिकाशी स्पर्धा करतं. पण मगाशी मी सांगितलं तसं समजा 98% झाड हे हवेतून येत असेल, जगातली प्रत्येक गोष्ट कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या 3 मॉलिक्युलनी मॅक्झिमम बनली. 98% त्यांनी 3 महिने बनली आहे, राईट. आता ह्याला प्लॅस्टिक असो का लाकूड असो का अजून काय असो, सगळं कार्बन, हायड्रोजन, साखर असो, त्याच्याबरोबर मग इतर सगळ्या गोष्टी लागतात. तर 98% झाड कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हे बघ, कार्बन डायऑक्साईड हवेतून घेतला जातो, ऑक्सिजन हवेतून घेतला जातो आणि पाण्यातून घेतला जातो, हायड्रोजन पाण्यातून घेतला जातो. उरलेलं जे 2% आहे त्यातला 0.5% नायट्रोजन आहे आणि त्यातलं उरलेलं जे 1.5% उरले ते मायक्रोन्यूट्रियंट्स आणि इतर गोष्टी मग त्या मातीतून घेतल्या जातात.
तर एवढूशे जे 1.5% आहे त्यासाठी एवढा मोठा संघर्ष कशाला? तर आय थिंक तण हे पिकाशी फक्त 3 गोष्टींसाठी स्पर्धा करतं. एक म्हणजे सूर्यप्रकाश, दुसरं म्हणजे हवा आणि तिसरं म्हणजे पाणी. जर तुमचं तण हे तुमच्या पिकाच्या पेक्षा उंच असेल, त्या सूर्यप्रकाश झाकत असेल तर ते त्याशी स्पर्धा करतं. जर तुमचं तण हे तुमच्या पिकाची हवा झाकत असेल, मग त्याच्यावर गोला गुरफटून टाकत असेल तर ते स्पर्धा करतं. अपार्ट फ्रॉम दॅट मला नाही वाटत पिकाची स्पर्धा होते. त्यामुळे आम्ही पाहिलं असेल तर माझ्या सगळ्या शेतात तण आहे. तणामध्येच आम्ही सगळ्या प्रकारची झाडं वाढवतोय आणि तणाचाच वापर करून ते तण जागेवर कुजवूनच ते आम्ही हे करतोय. कायम आच्छादन राहावं म्हणून तण कापून तिथेच टाकलं जातंय आणि हा सगळा नैसर्गिक समतोल तिथे वाढवला जातोय. जर तुम्ही कायम कीटकनाशक मारत राहिलात तर हर्बीवोरस कीटक जे हे खाणारे कीटक आहेत ते मरतील. मग म्हणजे जे झाडं खाणारे तुमचे जे पीक खाणारे कीटक आहेत ते मरतील. पण मग त्यांना खाणारे जे कीटक असतात कार्निवोरस कीटक तेच येणार नाहीत, कारण त्यांना खाद्यच नाही आहे. त्यामुळे तुम्ही सगळी सायकल बिघडेल. आमच्याकडे ती सायकल बिघडत नाही, म्हणून आमच्याकडची शेती ही उत्तम होते. कमीत कमी फवारणीत किंवा 0 फवारणीमध्ये सुद्धा आम्ही भेंडीसारखं पीक घेऊ शकतो. हायजीनची जी कन्सेप्ट आहे ना ती पण तुम्ही नीट समजून घ्या. TV वर कायम ॲड पाहतो आपण 99.9% किटाणू मारो असे प्रकारचे प्रॉडक्ट विकले जातात. 99.9 किटाणू तुम्ही मारले तर तुम्ही जिवंत राहणार नाही असं माझं मत आहे. कारण काय, तुम्ही ना एक कुट्टी मशीन आहात. मग तुमचं दात चुईंगचं काम करतात, पण तुमचं सगळं डायजेशन हे किटाणू करतात, म्हणजे तुमचे गट बॅक्टेरिया करतात. तसं गाईचे गट बॅक्टेरिया आपल्या पोटात गेले तर आपल्याला उत्तम आहेत. तर माझ्या गोठ्यामध्ये आत्ता वास येतोय का? आपण आत्ता इथं गप्पा मारतोय, माझ्या गोठ्यात वास येतोय नाही. का वास येत नाही? कारण ह्याला म्हणतात हायजीन. ह्याच्यामध्ये सगळ्याचा बॅलन्स आहे. आपण शेणात उभे होते, हा इथे शेणाचा ढीग आहे, इथे शेणाचं ढीग आहे. घाण वास येतोय? नाही येते. माझ्या गाईंचं शेण एकदम सुंदर आहे, पातळ घाणेरडं बटबटीत नाही आहे, कारण आमच्याकडे या किटाणूंचा बॅलन्स आहे. तर हायजीनची कन्सेप्ट आहे की चांगले किटाणू वाईट किटाणू यांचं बॅलन्स ठेवणं आणि चांगले किटाणू वाढवणं हे हायजेनिक राहणं. लक्षात येते? मी शेती का सुरू केली हा कॉमन प्रश्न येतो. म्हणजे शेती का सुरू केली, कारण तुम्हाला माहिती आहे का जमिनीतला सध्याचा कर्ब म्हणजे आसपासच्या जमिनीमध्ये काय आहे, म्हणजे 0.2% कार्बन आत्ता सॉईलमध्ये आहे. आणि जर असंच चालू राहिलं तर आपल्या नातवंड पटवंडांना ज्या खायला मिळणं मुश्किल होईल. तर जमिनीचा कर्ब वाढवण्याचा हा सगळा प्रयत्न चालला आहे. जमिनीचा कर्ब सगळ्यात रॅपिडली कशाने वाढू शकतो, तर विना नांगरणी शेतीने. विना नांगरणी शेती कशी? मॅक्झिमम लोक जेव्हा कंपोस्टिंग करतात ना तेव्हा झाडाचा वरचा पार्ट वापरतात, म्हणजे पानं. राईट, पानं हा कदाचित सर्वात लवकर कुजणारा आणि सर्वात लवकर उडून पण जाणारा, म्हणजे त्याच्यातून जो कर्ब तयार होईल की त्याच्यातून जे न्यूट्रिएंट तयार होतील ते सर्वात लवकर उडून पण जातील. कारण तो सगळ्यात लवकर कुजावा. म्हणजे झाडसुद्धा पानगळ करतं पहा. हा पानगळीचा सीझन आहे आणि हा खत द्यायचा सगळ्यात उत्तम सीझन आहे पहा. हा निसर्गाने ठरवलेला सीझन आहे की आत्ता पानगळ व्हावी, अख्खं एक कवर व्हावं आणि मग नंतर स्प्रिंग यावा, स्प्रिंगमध्ये परत नवीन फुटवा यावा. तर झाडाचा सगळ्यात हळू कुजणारा पार्ट म्हणजे मूळ आहे. मूळ ॲक्च्युली त्या खोडाचं वजन बेअर करतं, खोड फांद्यांचं वजन बेअर करतं, फांद्या छोट्या फांद्यांचं वजन बेअर करतं, त्यानंतर देठाचं वजन आणि पानाचं वजन बेअर करतं. राईट, तर जर मूळ जमिनीमध्ये कुजायला लागलं तर सगळ्यात जास्त कर्ब तयार नाही होणार का? तर ह्या फिलॉसॉफीमध्ये असं आहे की आता मेथी आम्ही उपटून घेतोय मुळासकट, पण बऱ्याचशा भाज्या म्हणजे 99% भाज्या आम्ही मुळासकट उपटत नाही, आम्ही कापून जमिनीमध्ये मुळं सोडून देतो. म्हणजे ती मुळं तिथेच कुजतात, तिथेच कर्ब होतो. असं करून आम्ही आमच्या जमिनीचा कर्ब इतक्या रॅपिडली वाढवतोय की ते दुसऱ्या कुठल्याच पद्धतीने शक्य नाही.